यायचे श्रीलंकन आकाशवाणी, तेव्हा त्यांना 60 रुपये 50 रुपये मिळायचे. त्या पैशामध्ये त्यांनी थोडे थोडे जमा करून भूतळ्यामध्ये जागा घेतली आणि ती भतीजीला दान केली त्यांनी. पण असा ऐकत असताना तो स्थिती उभी राहणं फार गरजेचं आहे. तर या अनुषंगाने आपल्याला थोडं त्याच्यामध्ये जिवंतपणा टाकायला लागला. तर या गोष्टीकडे कडाक्षाने आपल्याला लक्ष देणं फार गरजेचं आहे. आज आपण तथागताने जे आपल्याला 40 प्रकारचे जे काही आलंबन दिले, म्हणजे 40 प्रकारचे कर्मस्थान म्हणजे आपल्या कर्मानुसार एखादं स्थान निवडून त्याच्यावरती अभ्यास करणं ध्यानाचा, त्याला म्हटलं जाते कर्मस्थान. आता तुमचे कसे कर्म आहे ते मला काय माहिती. आता तुमच्या कर्मस्थानावर तुम्हाला कोणतं कर्मस्थान तुम्हाला प्रभावित करतं आणि त्या अनुषंगाने तुम्ही एखादं कर्मस्थान निवडून त्याच्यावरती अभ्यास तुम्ही केला पाहिजे. बघा तुमची प्रगती होते ध्यानामध्ये. कारण भगवान बुद्ध जे भिक्षू उपासक भगवान बुद्धाकडे जायचे. भगवान बुद्ध काय करायचे? पृथ्वी, वायू, जल यांनी आपले ते घटक आहेत आपल्या शरीराचे. तर याचं जे काही काय करायचंय, या धातूला 4 प्रकारच्या धातूला व्यवस्थित त्याला जाणायचं आहे.